ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. संजयकृत विश्वरूप दर्शनाचं वर्णन भाग 2. अर्जुनाच्या भाग्याचं वर्णन. ओवे आहेत 171 ते 176. संजय अर्जुनाच्या भाग्याचं वर्णन धृतराष्ट्राजवळ करत आहे. आजी हे परब्रह्म सगळे, भोगावया सदैव याचेची डोळे, कैसे वाचेचे हन लळे पाळीत असे. या प्रसंगी संपूर्ण परब्रह्म वस्तूचा अनुभव घेण्याचे भाग्य याच्याच दृष्टीला लाभले आहे. पहा, श्रीकृष्ण अर्जुनाच्या बोलण्याचे लाड कसे पुरवित आहेत. हा कोपे की निवांतुस आहे, हा रुसे तरी बुझावीत जाये, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. अर्जुन रागावला की कृष्ण निवांतपणे सहन करतात. अर्जुन रुसला म्हणजे देव त्याची समजूत करीत असतात. एकूण कृष्णाला अर्जुनाचे आश्चर्यकारक वेड लागले आहे. एरवी विषय जिनोनी जन्मले, जे शुकाधिक दादुले, ते विषयोची वानिता जाहले भाट ययाचे. सहज विचार करून पाहिले तर विषयाला जिंकून जन्माला आलेले जे शुकाधिक खरे खरे पुरुष, ते भगवंताच्या केवळ वैषयिक लीलांचेच वर्णन करणारे स्तुतीपाठक झाले. हा योगी यांचे समाधी धन, की होऊन ठेले पार्था आधीन, या लागी विस्मयो माझे मन, करीत असे राय. योगी ज्याचे सुख समाधीतच भोगतात, असा हा योग्यांचे समाधीत भोगण्याचे ऐश्वर्य असून तो अर्जुनाच्या अगदी स्वाधीन झाला आहे. याकरता राजा धृतराष्ट्रा माझे मन आश्चर्य करते. तेवीची संजय म्हणे कायसा, विस्मयो येथे कौरवेश, श्रीकृष्णे स्वीकारिजे तया ऐसा, भाग्योदय होय. तसेच संजय म्हणतो, कौरवांच्या राजा धृतराष्ट्रा, याच्यात आश्चर्य ते काय आहे. कृष्ण ज्याचा स्वीकार करतात त्याचा असा भाग्योदय होतो. म्हणून तो देवांचा रावो, म्हणे पार्था ते तुझ दृष्टी देवो, जया विश्वरूपाचा ठावो देखसी तू. म्हणून अर्जुना, ज्या दृष्टीने तू संपूर्ण विश्वरूप पाहशील ती दृष्टी मी तुला देतो, असा तो देवांचा राजा श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणाला. श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवलेलं विश्वरूप संजयालाही दिसलेलं आहे, कारण त्यांनी त्याला युद्धाआधीच दिव्य दृष्टी देऊन रणांगणावरील वृत्तांत धृतराष्ट्राला सांगायची व्यवस्था केलेली होती. त्याप्रमाणे भगवंतांनी विश्वरूप धारण करताच ते संजयानेही पाहिलेले आहे व तो त्या विश्वरूपाचं वर्णन धृतराष्ट्राजवळ करत आहे. संजयाने गीतेत धृतराष्ट्राला सांगितलं की भगवंत अर्जुनाने इच्छा करताच त्याच्या पुढ्यात विश्वरूप होऊन ठाकले व त्यांनी ते पाहण्यासाठी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली. ज्ञानदेवांचा संजय ते विश्वरूप पाहून हरखून गेलेला आहे. अर्जुनाने इच्छा करावी व भगवंतांनी ती पूर्ण करावी याचेच त्याला अप्रूप वाटत आहे. त्यामुळे तो धृतराष्ट्राजवळ प्रथम अर्जुनाच्या भाग्याचे वर्णन करतो. श्रीकृष्ण कसे एखाद्या कामुक मनुष्यानं स्त्रीच्या अधीन व्हावं तसं अर्जुनाच्या अधीन झालेले आहेत हे त्याने दृष्टांतातून स्पष्ट केलेले आहे. संजय म्हणतो की आजी हे परब्रह्म सगळे, भोगावया सदैव याचेची डोळे. ब्रह्मवस्तूचा अनुभव घेण्याचे भाग्य या अर्जुनाच्या दृष्टीलाच लाभलेलं आहे. त्यामुळे हा सदैव म्हणजे भाग्यवान आहे. अर्जुन रागावला तरी त्याचे ते रागावणे देव नितांत सहन करत असतात. अर्जुनाच्या बोलण्याचे लाड ते पुरवत असतात. त्याच्या मुखातून येणारा कोणताही शब्द ते खाली पडू देत नाहीत. जणू काही श्रीकृष्णांना अर्जुनाचं वेडच लागलेलं आहे. ज्ञानदेवानी अशा प्रकारे श्रीकृष्णांचे अर्जुनावरील प्रेम रंगवलेलं आहे आणि ते खरेही आहे. महाभारतातच अनेक ठिकाणी अर्जुनावरील प्रेम भगवंतांनी व्यक्त केलेले आहे. उदाहरणार्थ खालील श्लोक द्रोण पर्वातील आहे. महाभारतीय युद्धात आपल्या पुत्राचा अभिमन्यूचा वध झालेला कळताच अर्जुन अतिशय दुःखी झाला होता. कौरवांनी मुद्दामच त्याला सौशप्तकांबरोबर युद्धात अडकवलं व चक्रव्यूहाची रचना केली. चक्रव्यूह भेदून आत प्रवेश करणं फक्त अभिमन्यूला माहीत होतं, पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला माहीत नव्हता आणि अर्जुन तर जवळ नव्हता. अशा वेळी पांडवांनी त्याला नाईलाजानं चक्रव्यूह भेदण्यास सांगितले. चक्रव्यूहाचा भेद होताच आपण पाठोपाठ आत प्रवेश करू शकू असा त्यांचा अंदाज होता, परंतु त्यांना तसं करता आलं नाही.
कारण जयद्रथाने त्यांचा मार्ग अडवून ठेवला होता. चक्रव्यूह भेदून अभिमन्यू आत तर गेला, पण तेथे तो द्रोण, कर्ण वगैरे 6 वीरांच्या कचाट्यात सापडला व त्याचा वध झाला. या वधाचा सूत्रधार जयद्रथ आहे हे कळताच अर्जुनाने दुसऱ्या दिवशी सूर्यास्ताच्या आत जयद्रथ वध करण्याची प्रतिज्ञा केलीच, पण त्याचबरोबर आपण जर जयद्रथ वध करू शकलो नाही तर अग्निकाष्ठा भक्षण करण्याचीही घोर प्रतिज्ञा केली. त्याची ती प्रतिज्ञा ऐकून श्रीकृष्णांच्या काळजात चर्र झालं. त्या दिवशी त्यांना रात्रभर झोप आली नाही. ते दुसऱ्या दिवशीच्या खेळीचा विचार करत बसले होते. शेवटी त्यांनी आपला सारथी दारुक याला मध्यरात्री उठवलं व दुसऱ्या दिवशी काय काय कामं करायची आहेत त्याची यादी सांगितली. तेव्हा श्रीकृष्ण दारुकाला म्हणतात की न दारा न च मित्राणी ज्ञातयो न च बांधवाहा कश्चिदन्य प्रियतर कुंती पुत्रात ममार्जुनात अनर्जुनम इमम लोक मुहूर्तम अपि दारुक उदीक्षितुम न शक्तोहम भविता नवत तत्तथा. स्त्री, मित्र, कुटुंबजन, भावंड किंवा अन्य कोणीही कुंतीपुत्र अर्जुनाशिवाय प्रिय वाटत नाही. दारुका, अर्जुन रहित हा संसार मी क्षणभर सुद्धा पाहू शकत नाही आणि माझ्या डोळ्या देखत असं होऊच शकत नाही. पुढे त्यांनी म्हटलंय की अर्जुनासाठी मी कौरवांचाही संहार करेन. यस्तम द्वेष्टी समाम द्वेष्टी यस्तम चानुस मामनु इति संकल्प्यताम बुद्ध्या शरीरादर्धम ममार्जुन. अर्जुनाचा जो द्वेष करतो तो जणू आपलाही द्वेष करतो. जो अर्जुनाचा अनुगामी आहे तो आपलाही अनुगामी आहे असं सांगून भगवंत म्हणतात की अर्जुन माझं अर्धे शरीरच आहे. तेव्हा ज्ञानदेवांनी संजय मुखाने श्रीकृष्णांचे अर्जुनावरील प्रेम रंगवलेले आहे ते योग्यच आहे. खरोखरच श्रीकृष्णांना अर्जुनाचं वेड लागलेलं आहे. पुढे संजय भगवंतांच्या इतर भक्तांपेक्षाही अर्जुन कसा श्रेष्ठ भक्त आहे त्याचं वर्णन करत आहेत. शुकादिक मुनी हे विषय जिंकूनच जन्मास आलेले. असे बालब्रह्मचारी शुक सुद्धा भगवंतांची केवळ लीला वर्णन करणारे भाट झाले. त्यांना काही विश्वरूप पाहण्याची संधी मिळाली नाही. योगीजनांच्या समाधीचा ठेवा म्हणजे श्रीकृष्ण. म्हणजे समाधी लावून श्रीकृष्ण परमात्म्याला जाणून घेण्याचा ते प्रयत्न करत असतात, पण त्यांना सुद्धा भगवंतांचं हे विश्वरूप पाहायला मिळत नाही. याचे संजयाच्या मनाला आश्चर्य वाटतं. पण पुन्हाही तो म्हणतो की यात आश्चर्य वाटण्याचं सुद्धा कारण नाही, कारण श्रीकृष्ण ज्याचा स्वीकार करतात त्याचा असाच भाग्योदय होत असतो. आणि म्हणूनच अर्जुनावरील प्रेमापोटी भगवंतांनी त्याला दिव्य दृष्टी दिली. ज्ञानदेवांचा संजय गीतेतल्या संजयाप्रमाणे नुसता निवेदक नाही. ज्ञानदेवांनी त्याचे मनोभाव अनेक ठिकाणी रंगवलेले आहेत. आता पुढे संजय भगवंतांनी अर्जुनाला दिलेल्या दिव्य दृष्टीचे व त्या दृष्टीच्या सहाय्याने भगवंतांनी दाखवलेल्या विश्वरूपाचं वर्णन करणार आहे. तो भाग आपण उद्या पाहू.